नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एक नैतिक आणि गांभीर्याने घेणारा विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे सामाजिक संशोधनातील वाङ्मय चौर्य, प्लेगरिझम इन सोशल रिसर्च. चला सुरुवात करूया आपण प्रस्तावनेपासून. सामाजिक संशोधनात बौद्धिक प्रामाणिकपणा, अकॅडेमिक इंटिग्रिटी आणि संशोधन नैतिकता, रिसर्च एथिक्स यांना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. संशोधन प्रक्रियेत काम करत असताना आपण पूर्वसुरींच्या म्हणजेच आधीच्या संशोधकांच्या विचारांचा, सिद्धांतांचा आणि तथ्यांचा अभ्यास करत असतो. मात्र पूर्वीच्या विचारांचा वापर करताना मूळ लेखकाला त्याचे योग्य श्रेय, क्रेडिट म्हणतो आपण, ते श्रेय न देता इतरांच्या कल्पना किंवा मजकूर स्वतःचाच आहे अशा प्रकारे मांडणे हा केवळ नैतिक अपराध नसून अत्यंत गंभीर शैक्षणिक व कायदेशीर अपराध मानला जातो. या बौद्धिक चोरीलाच संशोधन क्षेत्रात वाङ्मय चौर्य किंवा प्लेगरिझम असे म्हटले जाते. शैक्षणिक क्षेत्रात सचोटी आणि पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी या संकल्पनेचे गांभीर्य प्रत्येक संशोधकाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण वाङ्मय चौर्याचा नेमका अर्थ आणि त्याची शैक्षणिक व्याख्या समजून घेऊ. वाङ्मय चौर्य म्हणजे इंग्रजीमध्ये प्लेगरिझम म्हणतो. वाङ्मय चौर्य म्हणजे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या बौद्धिक निर्मितीचा, मग त्यामध्ये त्याचे विचार असतील, रिटन लिखित स्वरूपात मजकूर असेल, संकलित केलेला आकडेवारी असतील, तथ्य असतील, आलेखांच्या आकृत्या असतील किंवा त्यांनी शोधलेले संशोधन निष्कर्ष असतील, या सर्व घटकांचा योग्य संदर्भ न देता अनधिकृतपणे वापर करणे आणि ते सर्व स्वतःचेच मौलिक कार्य असल्यासारखे समोर आणणे किंवा संशोधनात देणे हे म्हणजे वाङ्मय चौर्य आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि नियमावलीनुसार वाङ्मय चौर्य हे संशोधनातील एक अत्यंत गंभीर अशैक्षणिक बाब आहे किंवा गंभीर अप्रामाणिकता आहे, ज्याला अकॅडेमिक डिसऑनेस्टी आपण म्हणतो. यामुळे केवळ संशोधकाची शैक्षणिक प्रतिष्ठा मलिन होत नाही, तर त्याच्यावर कठोर शिस्तभंगाची किंवा पदवी रद्द होण्याची कार्यवाही देखील होऊ शकते. आता आपण वाङ्मय चौर्याचा प्रकार समजून घेऊया. संशोधन क्षेत्रात वाङ्मय चौर्य हे वेगवेगळ्या स्वरूपात घडताना दिसून येते, ज्याचे प्रामुख्याने 4 मुख्य प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मय चौर्य, डायरेक्ट प्लेगरिझम, ज्यामध्ये दुसऱ्या लेखकाचा मजकूर किंवा वाक्ये कोणताही बदल न करता जशीच्या तशी कॉपी करून स्वतःच्या नावाने मांडली जातात. दुसरा प्रकार आहे अयोग्य भावांतर किंवा पुनर्लेखन, इम्प्रॉपर पॅराफ्रेझिंग असं म्हणतात त्याला, ज्यामध्ये मूळ मजकुरातील केवळ काही समानार्थी शब्द बदलून किंवा वाक्यांची रचना थोडीशी बदलून मांडणी केली जाते, परंतु मूळ स्रोताचा संदर्भ दिला जात नाही आणि तो स्वतःच्या नावाने
मांडणी केली जाते. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे स्वयं वाङ्मय चौर्य म्हणजे सेल्फ प्लेगरिझम म्हणतो, ज्यामध्ये संशोधक स्वतःचेच पूर्वी प्रकाशित झालेले जुने संशोधन, लेख, प्रबंध नवीन असल्याचे भासवून पुन्हा वापरतो. आणि चौथा जो प्रकार आहे वाङ्मय चौर्याचा तो म्हणजे मिश्र वाङ्मय चौर्य किंवा मोझॅक प्लेगरिझम असं म्हणतो आपण त्याला. यामध्ये विविध स्रोतांमधील वाक्ये, शब्द आणि विचार एकत्र जोडून कोणताही संदर्भ न देता ते स्वतःचेच स्वतंत्र लेखन आहे म्हणून सादर केले जाते. हे सर्व वाङ्मय चौर्याचे प्रकार आहेत. आता आपण वाङ्मय चौर्य टाळण्याच्या पद्धती पाहू. एक आदर्श आणि प्रामाणिक संशोधक म्हणून काम करताना आपल्या संशोधनात वाङ्मय चौर्य होऊ नये यासाठी कोणत्या शास्त्रीय पद्धती वापराव्यात हे आपण समजून घेऊया. पहिली पद्धत म्हणजे अचूक संदर्भ देणे, प्रॉपर सायटेशन देणे. आपल्या संशोधनात वापरलेल्या प्रत्येक दुसऱ्यांच्या कल्पनेसाठी किंवा परकीय कल्पनेसाठी APA, MLA किंवा शिकागो सारख्या मानक संदर्भ शैलीनुसार लेखकाचे नाव, प्रकाशन वर्ष, पृष्ठसंख्या अशा इतर बाबी स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत म्हणजे प्रभावी भावांतर, इफेक्टिव्ह पॅराफ्रेझिंग, ज्यामध्ये मूळ संकल्पना पूर्णपणे समजून घेऊन ती स्वतःच्या शब्दात आणि स्वतःच्या लेखन शैलीत व्यक्त करणे आवश्यक असते. तिसरी पद्धत जी आपल्याला वाङ्मय चौर्य टाळण्यासाठी वापरली जाते ती म्हणजे उद्धरण चिन्हांचा वापर, यूज ऑफ कोटेशन मार्क. जर मूळ लेखकाचे वाक्य जसेच्या तसे वापरणे अत्यंत गरजेचे असेल तर ते वाक्य अवतरण चिन्हात म्हणजे कोटेशन मार्कमध्ये टाकून पृष्ठ क्रमांकासह त्याचा अचूक संदर्भ दिला पाहिजे. आणि चौथी जी पद्धत आहे वाङ्मय चौर्य टाळण्याची ती म्हणजे मूळ स्रोतांची नोंद ठेवणे, म्हणजेच संशोधन कार्य सुरू केल्यापासूनच वापरलेल्या सर्व संदर्भांची अचूक संदर्भ सूची, ज्याला आपण बिब्लिओग्राफी म्हणतो, आणि इतर टिप्पणे देखील तयार ठेवली पाहिजेत. वाङ्मय चौर्य तपासणीचे सॉफ्टवेअर्स. आजच्या डिजिटल युगात शोध प्रबंध आणि संशोधन लेखामधील समानता निर्देशांक सिमिलॅरिटी इंडेक्स तपासण्यासाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा आणि सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. वाङ्मय चौर्य तपासणी सॉफ्टवेअर ज्याला म्हणतो आपण, त्याची माहिती आपण इथं पाहूया. यामध्ये पहिलं जे प्रमुख सॉफ्टवेअर आहे ते म्हणजे टर्निटिप सॉफ्टवेअर. जगभरातील प्रमुख विद्यापीठामध्ये अत्यंत मान्यता प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक वापरले जाणारे सॉफ्टवेअर म्हणजे टर्निटिप सॉफ्टवेअर आहे. दुसरं जे महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे जे वाङ्मय चौर्य तपासतं, प्लेगरिझम टेस्ट करतं, ते म्हणजे उरकुंड किंवा आवर ओरिजिनल असं पण म्हणतात त्याला. उरकुंड हे भारतीय विद्यापीठामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे शोधगंगा आणि PhDच्या प्रबंधाची चाचणी करण्यासाठी अनिवार्य केलेले सॉफ्टवेअर आहे. आणि तिसरं जे सॉफ्टवेअर आहे प्लेगरिझम चेक करण्यासाठी, वाङ्मय चौर्य तपासण्यासाठी, ते म्हणजे ऑथेंटिकेट. हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय जर्नल्स, नामांकित प्रकाशकाद्वारे शोध निबंधांची मौलिकता तपासण्यासाठी वापरले जाते. याशिवाय ग्रामरली प्लेगरिझम चेकर आणि कॉपीस्केप यासारख्या ऑनलाईन साधनांचा वापर देखील
केला जातो. इंग्रजी भाषेतील व्याकरणासोबतच इंटरनेटवरील मजकुराशी असणाऱ्या साम्य तपासण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर अशा या ग्रामरली प्लेगरिझम चेकरचा वापर केला जातो. शेवटी निष्कर्षाकडे येऊया. वाङ्मय चौर्यमुक्त आणि नैतिकतेवर आधारित संशोधन हेच खऱ्या अर्थाने समाजाच्या आणि ज्ञानाच्या प्रगतीला खरी गती देते. संशोधकांनी केवळ पदवी मिळवणे किंवा शोध निबंध छापून आणणे एवढाच संकुचित उद्देश न ठेवता आपल्या संशोधन क्षेत्रात आणि ज्ञान शाखेत मौलिक व प्रामाणिक भर घालणे अत्यंत आवश्यक असते. योग्य संशोधन पद्धतीचा अवलंब, नैतिक मूल्यांचे संगोपन आणि प्रगत तपासणी तंत्रज्ञानाचा जागरूक वापर करून आपण आपल्या संशोधनाची गुणवत्ता, विश्वसनीयता आणि प्रमाणबद्धता कायमस्वरूपी ठेवणे आवश्यक आहे. धन्यवाद.